नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. मुंबई तकवरती दर रविवारी हा शो येतो, ज्याच्यात आपण चर्चा करतो इकॉनॉमी, बिझनेस आणि टेक्नॉलॉजीबद्दल. आज आपण चर्चा करणार आहोत की युद्धामुळे मंदी येईल का? ही भीती असण्याचं कारण असं आहे की इराणवरती अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला 1 महिना होऊन गेला आहे आणि या एका महिन्यामध्येच शेअर बाजारमध्ये 41 लाख कोटी बुडाले आहे. परत ऐकून घ्या, 41 लाख कोटी शेअर बाजारात गेल्या 30 दिवसामध्ये बुडालेले आहेत. डॉलरचा भाव जो युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी जवळपास 91 रुपयाला म्हणजे 91 रुपयाला होता, तो आता 95वरती गेला आहे, म्हणजे 95वरती गेला आहे फ्रॉम 91. आणि क्रूड ऑइल, ज्यातनं आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळतं, त्याचा भाव दर बॅरल युद्धापूर्वी होता जवळपास $70 आणि आता तो गेला आहे $100च्या पलीकडे. तर अशाच या सगळ्या परिस्थितीमध्ये ॲक्सिस बँकचे जे चीफ इकॉनॉमिस्ट आहे नीलकंठ मिश्रा, त्यांनी एक इशारा दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या 15 दिवसात म्हणजे 15 एप्रिलपर्यंत जर हा युद्ध थांबलं नाही तर मंदी येईल. मंदी जर आली तर आणखीन संकट आपल्या सर्वांबरोबर समोर येईल. तर आधी आपण हे समजून घेऊया की मंदी म्हणजे नेमकी असते काय. बघा, जर तुम्ही पुस्तकाप्रमाणे गेला, म्हणजे जसं टेक्स्टबुकला म्हणतात, तर टेक्स्टबुकप्रमाणे मंदी त्याला म्हणतात जेव्हा 2 क्वार्टरमध्ये म्हणजे लागोपाठ जर GDP मध्ये ग्रोथ होण्याच्या ऐवजी ते नेगेटिव्ह होतं, म्हणजे जी आपली इकॉनॉमी आहे त्याचा आकार जो आहे तो कमी होतो. जेव्हा आपण GDP ग्रो करते तर त्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत जातो दर 3 महिन्यामध्ये किंवा दर 6 महिन्यामध्ये. तर 2 क्वार्टरमध्ये लागोपाठ जर ते नेगेटिव्ह झालं तर त्याला म्हणतात मंदी आली. तर असं काही चित्र सध्या तरी दिसत नाही आहे की देशावरती तशी मंदी येईल की GDP जी आहे ते निगेटिव्ह होऊन जाईल. मात्र याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे की GDP ग्रोथ कमी होईल किंवा ज्याला आपण म्हणू शकतो स्लो डाऊन होईल. गोल्डमॅन सॅक जे त्यांचं असं प्रेडिक्शन आहे की या युद्धापूर्वी त्यांचं असं प्रेडिक्शन होतं की भारताची जी GDP ग्रोथ आहे ती यावर्षी 7.1% होईल, 7.1%. मात्र आता त्यांनी त्याला महिन्याभरातच खाली नेऊन 5.9% किंवा 5.9% लिहून ठेवलं आहे. तर किमान 1 ते 1.5% ग्रोथ कमी होईल. आणि बघा, जेव्हा ग्रोथ कमी होते, हे आपल्याला वाटतं की GDPशी माझा काय संबंध आहे, तेव्हा तुमच्या आणि आमच्या जीवनावरती खूप प्रभाव पडतो. बघा, यावेळी डबल वॅमी आहे, म्हणजे दोन प्रकारे आपल्यावरती मार पडते. एकतर पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे, महागाई वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहितीच आहे की सरकारने अगदी परवाच जे एक्साईज ड्युटी आहे पेट्रोल डिझेलवरती ते 10 रुपयांनी कमी केलं आहे. हे केल्यानंतर सुद्धा ज्या पेट्रोलियम कंपनीज आहे त्यांना दर लिटरचा जो लॉस आहे तो 25 ते 30 रुपया लिटर आहे. तर असं म्हटलं जातं की जेव्हा या विधानसभा निवडणुका 4 राज्यात होतात आहे, बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी 5वं राज्य, त्या जेव्हा संपतील 29 एप्रिलला, त्याच्यानंतर सरकार भाववाढ करेल. जर भाववाढ झाली तर नक्कीच महागाईचा एकदम भडका फुटेल, खूप आग लागेल अशी परिस्थिती असणार आहे. कारण आत्ताच जसं मी म्हटलं की 25 रुपयापर्यंतचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एक तर महागाई वाढण्याची भीती आहे, शक्यता आहे, आणि दुसरं ग्रोथ कमी होण्याची शक्यता आहे. ग्रोथ कमी होईल म्हणजे काय होतं की तुमचे खर्च तर वाढणार आहे, मात्र तुमची जी इन्कम आहे ती वाढणार नाही, ती कमी होऊ शकते तुमची. इवन नोकरी पण जाऊ शकते. अशी पण परिस्थिती उद्भवती. जेव्हा स्लो डाऊन होतो तेव्हा कंपनी आपले खर्च वाढवण्यासाठी लोकांना कामावरनं कमी करतात. तर पहिले समजून घ्या की जेव्हा ग्रोथ कमी होती
तर त्याच्यामुळे कसं कसं त्याचा एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. बघा, जर लोकांकडे आता त्यांना महागाई आहे, त्यांची जर इन्कम वाढत नाही, तर ते पहिल्यांदा काय करतात, आपले खर्च आपण कमी करतो. जेव्हा तुम्ही आम्ही आपले खर्च कमी करतो, तेव्हा ज्या कंपनीज आहेत त्यांची विक्रीवरती कमी येते किंवा त्याच्यावरती त्यांचा इम्पॅक्ट येतो. आणि जेव्हा कंपनींवरती प्रेशर येतं, तर जेव्हा त्यांचं विक्री कमी होते किंवा ती ग्रो नाही करत, तर त्याचा परिणाम त्यांच्या प्रॉफिटवरती होतो. आणि जेव्हा कंपनीजच्या प्रॉफिटला इम्पॅक्ट येतो, त्यामुळे शेअर बाजारला भीती वाटते. कारण हे लक्षात ठेवा, शेअर बाजारामध्ये त्या कंपनीजचे शेअर्स त्यांचीच ट्रेडिंग होत असते. तर आता शेअर बाजाराला खरोखर भीती वाटायला लागली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जवळपास 41 लाख कोटीचं नुकसान शेअर बाजारामध्ये झालेलं आहे. जवळपास 9% बाजार खाली गेला आहे गेल्या एका महिन्यामध्ये. आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे त्यांनी 1,27,000 कोटीचे शेअर विकले आहेत. आता तुम्हाला याचे किती म्हणजे धक्कादायक आहे हा जो आकडा आहे ते लक्षात घ्या. गेल्या पूर्ण वर्षाभरामध्ये 2025 साली 1,66,000 कोटीची त्यांनी विक्री केली होती आणि गेल्या 30 दिवसामध्ये त्यांनी 1,27,000 कोटीचे शेअर भारतातनं विकले आहे आणि ते देशाच्या बाहेर गेले आहेत. तर त्यांना असं वाटतंय की भारतामध्ये काहीतरी चांगलं नाही, म्हणजे काहीतरी गडबड होऊ शकते, म्हणून ते बाजारातनं ते विक्री करून बाहेर पडत आहे. याचा एक परिणाम असाही होतोय की जेव्हा ते फॉरेन इन्व्हेस्टर सोडून जातात, तर ते त्यांच्या शेअरांची जी ट्रेडिंग असते ते तर रुपयामध्ये करतात. जेव्हा ते विकतात त्यांना रुपये मिळतात, पण ते आपल्या देशात घेऊन जायला त्यांना डॉलर लागतात. तर त्याच्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि जेव्हा त्याची मागणी वाढते त्याचा भाव आणखीन वधारतो किंवा रुपया आणखीन पडतो. रुपया पडण्याचं एक दुसरं कारण जे आपण सुरुवातीलाच म्हटलं की जे आपण क्रूड ऑइल खरेदी करतोय ते पहिले $70 होतं, आता ते $100 पलीकडे गेले. तर ते मागवण्यासाठी पण आपल्याला जास्त डॉलरची गरज लागते. तर जेव्हा त्याची डिमांड वाढते डॉलरची, तर परत रुपया घसरत चालतो किंवा डॉलरचा भाव वाढत चालतो. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो इशारा ॲक्सिस बँकच्या चीफ इकॉनॉमिस्ट नीलकंठ मिश्रांनी दिला आहे तो महत्त्वाचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये जे पेट्रोल डिझेलचा जो साठा आहे, जो रिझर्व आहे आपल्याकडे, तो जवळपास 6 ते 8 आठवड्याचा आहे आणि हा जो आहे तो आपण स्वस्तात खरेदी केलेला बफर आहे. हा स्टॉक जो आहे तो आपण फेब्रुवारीच्या आधी खरेदी केले असावा, तर तो आपण स्वस्तात मिळवलेला आहे. म्हणून अजूनही तेवढा इम्पॅक्ट आपल्याला जाणवत नाही आहे. कारण आता जर 15 एप्रिलपर्यंत हे युद्ध थांबलं नाही, तर आपल्याला आता जे आपण क्रूड ऑइल खरेदी करतो आहे ते महागावत घ्यावं लागतंय ऑलरेडी. आणि जर हे आणखीन लांबवलं 15 एप्रिलच्या पलीकडे, ते स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते जर उघडलं नाही, तर मंदी येऊ शकते. आणि त्यातले 2 भाग आहेत बघा. एक भाग तर असा आहे की तुम्हाला पैसे जास्त मोजावे लागतील जेव्हा तुम्ही, कारण दुसऱ्या देशातनं दुसऱ्या मार्गाने मिळवणार क्रूड ऑइल, त्याचे पैसे जास्त मोजावे लागतील, त्याचे डॉलर जास्त द्यावे लागतील. आणि त्यातला दुसरा भाग असा आहे की ते मिळेल सुद्धा का, कारण एकूणच जे जगाचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे काय म्हणाल, म्हणजे उठापटक जर मी हिंदीमध्ये म्हणाल तर त्यात खूप जास्त वर खाली चाललं आहे ते मार्केट. तर तो सप्लाय पण आपल्याकडे राहील की नाही, ही पण एक भीती व्यक्तवण्यात येत आहे. आणि त्याच्यामुळे आत्ता तर जे आपले घरगुती लोकांना त्रास होतोय LPG सिलेंडर घेण्यासाठी, मात्र इंडस्ट्रीवरती, सिरेमिक इंडस्ट्री म्हणा, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणा, इतर इंडस्ट्रीवरती पण याचा परिणाम येऊ शकतो म्हणजे हे बंद पडू शकतात जे छोटे मोठे कारखाने आहे. आणि त्याच्यामुळे लोकांवरती रोजगाराचं संकट पण येऊ शकतं जर हे युद्ध 15 एप्रिलच्या पलीकडे लांबलं, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. सांगायचा अर्थ असा की युद्ध जितक्याही वेळ एक दिवस भारी आहे. जेवढ्या दिवस ते लांबत जाईल तेवढी प्रॉब्लेम, तेवढं संकट आपल्यासाठी वाढत जाईल. तर याच्यातनं मार्ग मंडळी एकच आहे की हे युद्ध लवकरात लवकर संपावं, मात्र ते आपल्या हातात नाही.
ते अमेरिकेच्या हातात आहे, इस्रायलच्या हातात आहे, इराणच्या हातात आहे. तर म्हणूनच शेअर बाजार जे आहे ते वाट बघते की हे युद्ध केव्हा संपेल आणि मंदीचं जी भीती आहे, सावट आहे, ती कशी दूर होईल. तर पैसा पाणीमध्ये माझ्यातर्फे आज एवढंच. मी इथे थांबतो. तुमचे जे काही प्रश्न असतील या विषयावरती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मांडू शकता, प्रश्न विचारू शकता. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची. एकदा पुन्हा तुमचा हा व्हिडिओ बघण्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार.